मला वाटतं संघनायक आहेत सचिन दादा बैलकर यांनी स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली आणि मी ती पार पाडणार असं आपल्या संघाला विश्वास दाखवतायत आणि तेवढ्याच ताकदीने उत्तरराय फलंदाज विशाल चोरगे पाहूया. 6 चेंडू 19 धावा 19 धावा 6 चेंडू संपव की मग नाही ते तसंच लागतं. 6 चेंडू 19 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालेला आहे तो. हॅलो हा सेठ बोलिए ना. हाँ मैं वही इंक्वायरी करता हूँ. गाड़ी आया नहीं है सेठ. मैं पूछ रहा हूँ फोन नहीं उठा रहे. मैं आपको बोला ना 4-5-6 बजे गाड़ी आ ही जाएगा. हाँ ठीक है मैं बोलता मैं करता हूँ इंक्वायरी. ठीक है हाँ. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 चेंडू आणि 18 धावा. कोण जिंकेल हा सामना. 5 चेंडू 18 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते सचिन दादा बैलकर. सुंदर असा यॉर्कर पूर्णतः बीट झाला तो विशाल. आता मात्र मोठा फटका आणि हा षटकार. ठीक आहे चलेगा. आता किती पाहिजे. 3 बॉल असतील रे. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कुठेतरी विशालचा झेल महागात पडणार की काय. पंकज 11 स्फूर्ती या संघाला पंकज स्फूर्ती 11 या संघाला 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल इथून पुढे हा सामना. विशाल मध्ये क्षमता आहे की 3 चेंडूवर 2 बिग हिट मारण्याची. तितक्या ताकदीचा गोलंदाज. स्लो बॉल चेंडू पुन्हा एकदा झेलबाद होण्याची संधी आणि पुन्हा एकदा हा झेल ड्रॉप. 3 जीवनदान या फलंदाजाला या सामन्यामध्ये दिलेले होते पंकज स्फूर्ती या संघाने. गचाळचं क्षेत्र. इथून पुढे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पूर्ण सामन्याचा सारांश येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला कळेल की या सामन्याचा विजयी कोण. पंकज 11 स्फूर्ती संघ की वरद विनायक 11 संघ. बिग हिट आणि हा षटकार. अजूनही मॅच जिवंत ठेवली ती विशाल चोरगे याने. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल ती वरद विनायक 11 या संघाला. तुषार पॅनलाइज केलं जाईल. जर कोणी बाउंड्रीच्या आतमध्ये गेला तर 5 पेनल्टीच्या धावा देण्यात येतील तुम्हाला. याची दक्षता घ्या. शेवटचा चेंडू आणि स्कोअर 1 पद्धतीचा हा चेंडू होता आणि पंचांचा हा खराब चेंडूचा इशारा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तसेच हा सामना कंपल्सरी चेस राहील. 2 धावा जरी काढल्या तरी सुद्धा पंकज स्फूर्ती हा संघ विजयी ठरेल. जर सामना जिंकायचाच असेल तर 3 धावा कंपल्सरी धावून काढाव्या लागतील. अथवा चौकार अथवा षटकार मारावा लागेल तो वरद विनायक 11 या संघाला. तुषार कुठेतरी बीपीचा पेशंट आहे. त्याला लपवा. त्याला हार्टचा मोठा झटका बसू शकतो. रिफाइंड ऑइल ते खात नाहीत त्यामुळे हार्टचा थोडा इश्यू आहे त्यांना. मागे घ्या पाम तेलाचा हा खेळाडू. दरम्यान शेवटचा चेंडू
स्लो पद्धतीचा चेंडू आणि